संकटे अंगावर ओढून घेण्याची सवय प्रत्येकाला असते. तसंच आपला भाऊ होता, आपला गोरख भाऊ. त्यांनी नेहमी काय ना काय तर पराक्रम केलेला आहे आणि आज त्यांना मांजर चावलं होतं म्हणून आम्ही सांगरोळच्या CPR इंजेक्शन घ्यायला गेलो होतो. तिकडून जाऊन आलो आणि कर्नल आणि राजूदा आम्ही निघालेलो स्वयंभूचं दर्शन घ्यायला आणि मग कर्नलचं ऐकायलाच लागते. पुढे गेलो आणि येसन धरली बैला, दोन्ही बैलांची येसने अशा दाबून धरल्या रस्त्यावर, जागेवर बैल थांबलेली. ते म्हणलं मागण्याच्या माणसाने उतरून आई म्हणून दुसऱ्या शिवाय देते बरावी सगळ्यांनी. ते म्हणलं या पोरग्यानं बैल धरली. मग ते दुसरं ते तिथं सर गेरा म्हणून आहे की ते मोटरवाले, ते म्हणणार तुला कशी काय बैल धरायचे बाहेर चांगला, कशी बैल आमच्या घरात फादरनं पाळलेले, त्यामुळे पुढ्यातच आहे म्हणतो बैलाच्या. मी काय 40 वर्ष बैल पाळले, 40 ते 50 वर्ष. कर्नल सोबत संवाद साधत साधत कधी एकदा आम्ही स्वयंभू मंदिराजवळ आलो. आम्हाला समजलं सुद्धा नाही. देवाचं दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो, कारण आम्हाला आज संध्याकाळचं होतं पार्टीचं नियोजन असलं की ही दोघं जण PUBG खेळणार लागतात, कारण ही दोघं जण PUBG खेळायला लागली की आमचं पण जेवण एक नंबर होते. कधीतरी पार्टीला आली की मग अशी पण काही लोकांची अवस्था होती की भांडं उचलता पण येत नाही त्यांना. मग असा वेळ लागला की मग जेवणाला पण वेळ होतोय आणि 9 वाजताचं जेवण आम्हाला वाजलेलं होतं संध्याकाळचं 10:30 वाजून गेले तरी आमचं जेवण काय झालं नव्हतं. शेवटी 11 वाजता आमचं जेवण झालं आणि 10-12 दिवसात एकदा आमचं असं बिर्याणीचं नियोजन असतं आणि ही बिर्याणी आमची व्हेजच असते. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.